So this is our 16th lecture on the topic that is structure of atoms and nuclei. For this year, according to the syllabus, this is the last lecture, but for next year's syllabus it will not be the last lecture. Okay, so first these examples are taken from textbook. All these examples, 5 examples are there which are typical one. तुम्हाला खूप विचार करावा लागतो सोडवताना. पुस्तकामागे दिलेले उत्तर बरोबर आहेत, कदाचित तुम्हाला सांगितलं जाईल की पुस्तकामागची उत्तरं चुकलेली आहेत असं पण सांगितलं जाऊ शकतं, पण ते स्टेटमेंट बरोबर नाही. तुम्हाला उत्तर मी मिळवून दाखवतो बरोबर. बघा कसं व्यवस्थित आन्सर मिळतं. तर पुस्तकामागे जे उत्तर दिलेलं आहे तेच तुमचं उत्तर येतं. फक्त काही प्रिकॉशन घ्यावे लागतात की ज्या प्रिकॉशन वेगवेगळ्या पुस्तक म्हणजे ज्यांनी नोट्स तयार केल्या वेगवेगळ्या त्यांनी घेतल्या नाहीत, त्यामुळे त्यांचे आन्सर चुकलेले आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या नोट्समध्ये हे एक्झाम्पल्स असतील तर तुम्ही व्हेरीफाय करा तिथले उत्तर, पुस्तकाच्या मागे दिलेलं उत्तर आणि आपण काढलेलं उत्तर किती तफावत आहे तर तुम्ही बघू शकता, व्हेरीफाय करू शकता. ओके, आपण काढलेले उत्तर एक्झॅक्ट आहेत आणि तोच आपला प्लस पॉईंट आहे. ठीक आहे. सो द फर्स्ट एक्झाम्पल विच इज फ्रॉम टेक्स्ट बुक. काय म्हटलं पहा, सॅम्पल ऑफ कार्बन ऑब्टेन फ्रॉम एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममधनं तुम्ही कार्बनचा सॅम्पल घेतला आहे. ठीक आहे. अँड इट हॅज अ डीके रेट ऑफ 15.3 डिकेज पर ग्रॅम पर मिनिट. म्हणजे त्या कार्बन सॅम्पलमधनं एका मिनिटाला म्हणजे पर मिनिट एका ग्रॅममधून पर ग्रॅम पर मिनिट किती डिके होत आहेत तर 15.3 डिकेज म्हणजे 15.3 डिसइंटिग्रेशन्स त्या एका ग्रॅम कार्बनमधनं एका मिनिटाला होत आहेत. झाला पॉईंट क्लिअर झाला, इतका अर्थ आला लक्षात. बघा हा एक कार्बन की जो आपण त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममधनं मिळवला. आता दुसरा पहा, अ सॅम्पल ऑफ कार्बन ऑब्टेन फ्रॉम व्हेरी ओल्ड चारकोल शोज अ डिसइंटिग्रेशन रेट ऑफ 12.3 डिसइंटिग्रेशन्स पर ग्रॅम पर मिनिट. आपण एका जुन्या चारकोलमधनं सॅम्पल घेतला, ओल्ड चारकोल, आणि त्याचं डिसइंटिग्रेशन रेट मात्र साहजिकच याच्यापेक्षा कमी असेल, 15.3 पेक्षा. तो आहे 12.3 डिसइंटिग्रेशन्स पर ग्रॅम पर मोल. तर त्याच्या एका ग्रॅममधनं एका मिनिटामध्ये, पर मोल म्हटलं वाटतं मी पहिले, पर मिनिट येते, एका मिनिटामध्ये एका ग्रॅममधनं 12.3 डिसइंटिग्रेशन्स होत आहेत. हा नवीन सॅम्पल, हा जुना सॅम्पल, दोघांमधला फरक लक्षात घ्या. हा आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझममधनं मिळवलेला आहे म्हणजे आपल्यासाठी हा नवीन आणि हा जुना सॅम्पल. डिटरमाइन द एज ऑफ ओल्ड सॅम्पल. तर हा जो सॅम्पल आहे आपण चारकोलमधनं जो मिळवला आहे त्याचं एज काय असेल ते एज शोधायचं आहे आपल्याला. गिव्हन दॅट द डीके कॉन्स्टंट ऑफ कार्बन टू बी 839 इंटू 10⁻⁻12 पर सेकंद. तर कार्बनचा डीके कॉन्स्टंट किती असतो तर तो पर सेकंदमध्ये दिलेला आहे. बघा आता इथे पर सेकंद आहे आणि इकडे पर मिनिट आहे, त्यामुळे तुम्हाला युनिट बरोबर मॅच करावे लागतील. बघा आता जो ओल्ड सॅम्पल आहे त्याची ॲक्टिव्हिटी आणि हा नवीन सॅम्पल आहे त्याची ॲक्टिव्हिटी. मग मी या ॲक्टिव्हिटीला म्हणजे नवीन त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममधनं जो सॅम्पल आपण काढला त्याच्या ॲक्टिव्हिटीला इनिशियल ॲक्टिव्हिटी म्हणतो. त्या कोणाची, कार्बनची. आणि जो चारकोलमधनं आपण सॅम्पल घेतला त्याची जी ॲक्टिव्हिटी आहे तो जुना सॅम्पल आहे म्हणजे त्याची ॲक्टिव्हिटी नंतरची असेल, म्हणून मी त्याला 80 म्हणतो. ठीक आहे, म्हणून मी 80 घेतला. 12.3 पर ग्रॅम पर मिनिट म्हणजेच 12.3/60 पर ग्रॅम पर सेकंद. बरं, पर मिनिटचं रूपांतर मला फक्त पर सेकंदमध्ये करायचं आहे. पर मिनिटचं रूपांतर पर सेकंदमध्ये करायचं असेल तर एका मिनिटामध्ये 12.3 ग्रॅम तर एका सेकंदामध्ये किती, तर 60ने डिवाईड करावं लागेल आहे, बरोबर. इथे 60 असेल, मल्टिप्लायने डिवाईड असेल. हां, इथे नोट्समध्ये करेक्शन करा. PDF मध्ये मी ज्या नोट्स दिल्या आहेत त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशनमध्ये दिसतं ते त्याला डिवाईडमध्ये करसाल. त्यानंतर A0 म्हणजे इनिशियल ॲक्टिव्हिटी. इनिशियल ॲक्टिव्हिटी किती आहे 15.3. सो 15.3 डिकेज पर ग्रॅम पर मिनिट. सो इट इज 15.3/60 पर ग्रॅम पर सेकंद. याला आपण पर सेकंदमध्ये कन्वर्ट केलं. का बरं पर सेकंदमध्ये कन्वर्ट करतोय मी, कारण की डीके कॉन्स्टंट आपल्याला पर सेकंदमधला दिलेला आहे म्हणून सगळ्यांचं युनिट सारखं करावं लागेल. सो
लॅम्बडा इज 3.839 इंटू 10⁻⁻12 पर सेकंद. हा डिके कॉन्स्टंट दिलेला आहे. तर टाईम म्हणजे तो जो चारकोलमधनं आपण कार्बन मिळवला आहे त्याचं एज किती असेल ते काढायचं आपल्याला. आता कसा विचार करसाल या प्रॉब्लेम सोडवताना. ही नंतरची ॲक्टिव्हिटी दिलेली तुम्हाला का त्या कार्बनची, ही पहिली ॲक्टिव्हिटी. ही पहिली ॲक्टिव्हिटी का बरं म्हणतोय मी, कारण की हा आपण त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममधनं काढलेला कार्बन आहे आणि हा त्या ओल्ड चारकोलमधला आहे. म्हणजे ही इनिशियल ॲक्टिव्हिटी आपल्यासाठी, ही फायनल ॲक्टिव्हिटी. म्हणून A0 AT. लॅम्बडा पण माहिती आहे आपल्याला, टाईम शोधायचा आहे. आता असं कोणतं रिलेशन आहे की ज्यामध्ये AT, A0, लॅम्बडा आणि टीचा वापर होतो. तो फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. फॉर्म्युला आहे AT इज इक्वल टू A0 e⁻⁻λt. हा A0 इकडे शिफ्ट केला. फॉर्म्युला आठवतो ना सगळ्यांना, ॲक्टिव्हिटीचा फॉर्म्युला. हाच तुम्ही NT इज इक्वल टू N0 e⁻⁻λt पण लिहू शकता. या e⁻⁻च्या ऐवजी ऐवजी 2 स्मॉल t अपॉन टी हाफ पण आपल्याला लिहिता येतं याच्याऐवजी. हा पण फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. समोरच्या प्रॉब्लेममध्ये येईलच तो फॉर्म्युला, तुमच्या लक्षात येईलच बघा. सो ए फॉर्म्युला बिकम्स AT अपॉन A0 इज इक्वल टू e⁻⁻λt. पुट द व्हॅल्यूज ऑफ AT आणि A0. AT इज 12.3 अपॉन 60 आणि A0 किती आहे 15.3 अपॉन 60. इथं ते मल्टिप्लिकेशनमध्ये लिहिले मी. हे 60 तर कॅन्सलच होणार आहेत. इट गेट्स कॅन्सल. म्हणजे आपल्याजवळ राहतं e⁻⁻λt इज इक्वल टू 12.3 अपॉन 15.3. हा e⁻ काढून टाका. इफ यू हॅव टू रिड्यूस दिस e⁻ देन यू हॅव टू टेक लॉग. बरोबर आहे. सो -λt इज इक्वल लॉग बेस टू e ऑफ 12.3 अपॉन 15.3. हा ई काढून टाकला आपण. ई काढून टाकल्यामुळे लॉग आला, लॉग बेस टू ई आला. हां, लॉग बेस टू 10 नाही आला, लॉग बेस टू ई आलेला आहे. हां, आता हे मायनसचं मला प्लस करायचं आहे. हा मायनसचा जर मला प्लस करायचा असेल तर इकडचा डिनॉमिनेटर न्यूमरेटरमध्ये शिफ्ट होईल, न्यूमरेटर डिनॉमिनेटरमध्ये शिफ्ट होईल. सो λt इज इक्वल टू लॉग बेस टू 10. आता मी लॉग बेस टू ईला लॉग बेस टू 10 मध्ये कन्वर्ट केलं तर काय करतात, 2.303 मल्टिप्लाय करतात. आणि हा चेंज केला 15.3 अपॉन 12.3, कारण की इथे मी प्लस घेतलं आहे. हा प्लस घेतल्यामुळे ह्या लॉग खालचा वर जाईल, वरचा खाली येईल. आला खाली वर. आता हा रेशो घेतला 15.3 अपॉन 12.3, तर तो रेशो येतो 1.2439. त्याचा लॉग बेस टू 10 काढायचा, म्हणजे आपल्या लॉग टेबलमध्ये ही व्हॅल्यू शोधायची. सो 12चा 44 येतो 0.0947. सो 2.303 याची लॉग व्हॅल्यू आली 0.0947. आणि हा अपॉन लॅम्बडा आला इकडे. टीचा फॉर्म्युला तयार केला मी. अपॉन लॅम्बडा घ्यावा लागेल. लॅम्बडा किती आहे 3.839 इंटू 10⁻⁻12. दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं त्याला 0.2181. हा 10⁻⁻12 वर घेतला, 10⁻+12 झाला. हा 3.839, हा 3.839. हे फक्त सॉल्व करायचं आहे आपल्याला, टाईम मिळेल आपल्याला. ठीक आहे, त्याला सॉल्व केलं तर सॉल्व केल्यानंतर तो रेशो येतो 0.05602 इंटू 10⁻12. आता 10⁻12 हे जितना टाईम मिळाला आपण सगळे युनिट सेकंदमध्ये केलेले होते, त्यामुळे हा जो टाईम इंटरवल असेल हा सेकंदमधला असेल. या सेकंदमधल्या टाईम इंटरवलला मला इयर्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. काय करावं लागेल, सेकंदमधल्या टाईमला मला इयर्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो व्हॉट आय कॅन डू, सो 5.602 इंटू 10⁻10. या सेकंदला एका वर्षामध्ये किती सेकंद असतात त्यांनी डिवाइड करावं लागेल. इन 1 इयर देर आर 365 डेज. बरोबर आहे. आणि प्रत्येक दिवसामध्ये किती सेकंद असतात 86400. म्हणजे एका वर्षामध्ये एवढे सेकंद असतात. त्या एका वर्षामध्ये असणाऱ्या सेकंदांनी या टोटल सेकंदला जर मी भागलं तर मला काय मिळतील, नंबर ऑफ इयर्स. हा रेशो जर आपण शोधला तर तो रेशो येतो 1803 इयर्स. आता हा टाईम मिळाला. कोणता टाईम होता, त्या दोन ॲक्टिव्हिटीमधला टाईम होता. पहिली ॲक्टिव्हिटी म्हणजे त्या जो आपण सॅम्पल घेतला लिव्हिंग ऑर्गॅनिझममधनं तो सॅम्पल, आणि दुसरी ॲक्टिव्हिटी कोणाची घेतली होती आपण नंतरची, तर त्या चारकोलमधनं जो तयार केला होता त्याची ॲक्टिव्हिटी घेतली होती आपण. तर त्या दोन ॲक्टिव्हिटीमधला टाईम इंटरवल एवढा असेल. याचा अर्थ चारकोलमधनं आपण जो कार्बन घेतलेला आहे त्याचं एज लिव्हिंग ऑर्गॅनिझममधनं जो आपण कार्बन घेतला आहे
त्याच्या एजपेक्षा 1803 इयर्स हे जास्त असेल. सो देअरफॉर द ओल्ड सबस्टन्स इज ऑफ 1803 इयर्स असं आपल्याला उत्तर लिहिता येतं आणि उत्तर मॅच होतं. पुस्तकानुसार आपला आन्सर मॅच होत आहे. बघा आता सेकंड एक्झाम्पल, हे पण पुस्तकामधलंच आहे, टिपिकल आहे. व्यवस्थित विचार करा. मुद्दाम मी हळूहळू एक्सप्लेन करतोय, मुद्दाम एक्सप्लेनेशनला थोडासा वेळ लावतोय, कारण की तुम्हाला ते व्यवस्थित समजायला हवं की कशा प्रकारे विचार करावा लागेल. ठीक आहे. सो व्हॉट इज द अमाऊंट ऑफ कोबाल्ट-60 necessary to provide a radioactive source of strength 10 millicurie, its half life being 5.3 years. म्हणजे कोबाल्ट-60 नावाचा जो सबस्टन्स आहे त्याचं सॅम्पल आपल्याला दिलेलं आहे आणि टू प्रोव्हाइड अ रेडिओ ॲक्टिव्ह सोर्स ऑफ स्ट्रेंथ, तर याची ॲक्टिव्हिटी नंतर एवढी झाली पाहिजे. सोर्स ऑफ स्ट्रेंथ याची ॲक्टिव्हिटी एवढी झाली पाहिजे नंतर, असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे नंतरची ॲक्टिव्हिटी त्यांनी दिलेली आहे आपल्याला 10 मिलीक्युरी. आता क्युरी हे एसआय युनिट नाही, बेक्वेरेल हे एसआय युनिट आहे आपल्याला माहिती आहे, आणि त्याचा हाफ लाईफ त्यांनी दिला 5.3 इयर्स. मग ठीक आहे. आता ॲक्टिव्हिटी नंतरची दिलेली आपल्याला, एवढी ॲक्टिव्हिटी झाली पाहिजे, एवढी स्ट्रेंथ त्याची असली पाहिजे, म्हणजे एवढी ॲक्टिव्हिटी झाली पाहिजे. सो नेक्स्ट ॲक्टिव्हिटी म्हणजेच 80 म्हणू आपण त्याला, नंतरची ॲक्टिव्हिटी असल्यामुळे 80 इज इक्वल टू 10 मिलीक्युरी, म्हणजे 10 × 10⁻³ मिलीच्या ऐवजी 10⁻³ ठेवलं मी. सो दिस मच क्युरी. क्युरीचं कन्व्हर्शन बेक्वेरेलमध्ये करायचं, म्हणजे पर सेकंदचा विचार करतोय आपण. एका सेकंदामध्ये जर एक डिसेंटिग्रेशन होत असेल तर त्याला बेक्वेरेल म्हणतो आपण. क्युरीचं कन्व्हर्शन बेक्वेरेलमध्ये करायचं असेल तर 3.7 × 10⁻10 मल्टिप्लाय करावं लागतं, हे आपल्याला माहिती आहे. सो ॲक्टिव्हिटी नंतरची ॲक्टिव्हिटी आपल्याला मिळाली 10 × 10⁻³ × 3.7 × 10⁻10 बेक्वेरेल. आता त्यांनी काय म्हटलं आहे, एवढी ॲक्टिव्हिटी असण्यासाठी व्हॉट इज द अमाऊंट ऑफ कोबाल्ट-60 नेसरी, किती त्या ठिकाणी सबस्टन्सचे ॲटम्स असले पाहिजे, किती कोबाल्ट तिथे शिल्लक असला पाहिजे की जेणेकरून त्याची ॲक्टिव्हिटी एवढी असेल. म्हणजे आपल्याला नंतरचे नंबर ऑफ ॲटम्स शोधायचे आहेत, बरोबर आहे. आणि त्याचा हाफ लाईफ दिला 5.3 इयर्स. आता इथे जर आपण पर सेकंदचा विचार करतोय तर हाफ लाईफ पण आपल्याला पर सेकंदमध्ये घ्यावा लागेल किंवा सेकंदमध्ये घ्यावा लागेल. म्हणून या 5.3 इयर्सचे मी सेकंद तयार केले. काय करावं लागेल, 5.3 इयर्स, एका इयरमध्ये 365 डेज असतात आणि प्रत्येक दिवसामध्ये 24 तास असतात आणि प्रत्येक 24 तासामध्ये किती 3600 सेकंद असतात. ओके, म्हणून these much are the number of second for this 5.3 इयर्स. आपण सेकंदमध्ये कन्व्हर्शन केलं. आता लक्ष ठेवा, आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स शोधायचे आहेत, NT शोधायचं, बरोबर आहे. मग आपल्याला रेट ऑफ डिसइंटिग्रेशन म्हणजे ॲक्टिव्हिटी नंतरची दिलेली त्यांनी, मग त्याला ॲक्टिव्हिटीमध्ये कन्वर्ट करावं लागेल नंबर ऑफ ॲटम्सला. तर माझ्याजवळ फॉर्म्युला आहे dN/dt म्हणजेच ॲक्टिव्हिटी ॲट टाईम t, बरोबर आहे का. dN/dt म्हणजे 80 असते, इज इक्वल टू लॅम्बडा टाइम्स NT. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. म्हणून NTचा फॉर्म्युला काय होतो, सो NT बिकम्स dN/dt अपॉन लॅम्बडा. आता लॅम्बडा नाही दिलेला आपल्याला, टी हाफ दिलेला आहे, हाफ लाईफ दिलेला ना आपल्याला. मग लॅम्बडाला आपल्याला टी हाफमध्ये कन्वर्ट करता येतं. कसं करतो आपण कन्वर्ट, लॅम्बडा म्हणजे 0.6931 अपॉन टी हाफ. सो फॉर्म्युला बिकम्स फॉर नंबर ऑफ ॲटम्ससाठी फॉर्म्युला मिळतो आपल्याला, नंबर ऑफ ॲटम्स किती शिल्लक असतील टी या टाईमला, तर ते असतील dN/dt इंटू टी हाफ अपॉन 0.6931. आहे बरोबर. इथपर्यंत काही अडचण. बघा आता पुढे dN/dt म्हणजेच काय, ॲक्टिव्हिटी ॲट दॅट टाईम. सो 80 इंटू टी हाफ अपॉन 0.6931. 80 किती दिलेली, 80 आपण आत्ताच बघितली, 10 मिली क्युरी, बरोबर आहे. सो 10 मिलीसाठी 10⁻³ आणि क्युरीचं रूपांतर आपण बेक्वेरेलमध्ये केलं होतं. सो 3.7 × 10⁻10. हाफ लाईफ पिरियड 5.3 इयर्स आहेत. सो 5.3 इयर्सचे आपण सेकंद केले होते. सो 5.3 × 365 × 24 × 3600 अपॉन 0.6931. याला सॉल्व केलं तर मला मिळत आहेत 8.922 × 10⁻6 ॲटम्स. एवढे ॲटम्स जर त्या कोबाल्ट-60चे शिल्लक असतील, एवढे ॲटम जर शिल्लक असतील तर त्याची ॲक्टिव्हिटी किती होणार आहे, 10 मिलीक्युरी.
आता व्हॉट इज अमाऊंट ऑफ म्हटलेलं आहे त्यांनी. आता अमाऊंट म्हटल्यामुळे आपण तो कोबाल्ट मासमध्ये काढू, म्हणजे ग्रॅममध्ये काढू. नंबर ऑफ ॲटम्स न काढता आपण त्याचे ग्रॅममध्ये त्याला शोधू. मग आता ग्रॅममध्ये कसे काढचाल, नंबर ऑफ ॲटम्सचं रूपांतर ग्रॅम्समध्ये कसं करचाल, एवढे ॲटम्स कोबाल्टचे आहेत. आता याला कन्वर्ट करायचं मला ग्रॅम्समध्ये. मी पहिले नंबर ऑफ मोल्समध्ये याला कन्वर्ट करतो. ठीक आहे. मग नंबर ऑफ मोल्समध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागेल, तर एका मोलमध्ये किती ॲटम्स असतात त्यांनी भागावं लागेल, बरोबर आहे का. टोटल नंबर ऑफ ॲटम्सला मी जर एका मोलमधल्या नंबर ऑफ ॲटम्सनी डिव्हाइड केलं तर मला नंबर ऑफ मोल्स मिळतील. म्हणून मी याला डिव्हाइड केलं 6.02 इंटू 10⁻23, म्हणजे ॲव्होगॅड्रोज नंबरनी मी डिव्हाइड केलं त्याला. एका मोलमध्ये असणाऱ्या ॲटमची संख्या फिक्स असते, एवढी असते. कोणताही सबस्टन्स तुम्ही घेतला तर एका मोलमध्ये एवढेच ॲटम्स असतात. मग या टोटल ॲटमला मी एका मोलमधल्या ॲटमनी जर डिव्हाइड केलं तर मला नंबर ऑफ मोल्स मिळतील. म्हणजे हा जो सबस्टन्स आहे हा मोल्समध्ये मिळेल. पहिले ॲटम्स भेटले होते आपल्याला, तर मोल्स मला मिळाले. हा रेशो घेतला मी, तर 1.48 इंटू 10⁻⁻7 मोल्स. एवढे मोल्स त्या कोबाल्टचे आहेत. आता त्या मोल्सवरनं मला मास काढता येतं का, कोबाल्ट सबस्टन्स दिलेलं आपल्याला, आणि या कोबाल्ट सबस्टन्सचं ॲटॉमिक मास दिले 60. मग त्या कोबाल्टचे नंबर ऑफ मोल्स आपल्याजवळ आहेत किती, 1.48 इंटू 10⁻⁻7. याच्यावरनं मला त्याचं मास काढता येतं. काय करेल मी, त्या मोलर मासनी ॲटॉमिक मासनी म्हणजे 60नी मी याला मल्टिप्लाय करेल, मला त्याचा आन्सर ग्रॅम वेटमध्ये मिळेल. सो 1.48 इंटू 10⁻⁻7 इंटू 60 ग्रॅम वेटमध्ये उत्तर मला मिळालं. त्याला सॉल्व केलं तर ते आलं 8.896 इंटू 10⁻⁻6 ग्रॅम वेट. पुष्कळ नोट्सवाल्यांना हे आन्सर मिळालं नाही. Therefore, the substance must be 8.896 into 10⁻⁻6 ग्रॅम वेट. ओके, असं तुम्हाला त्या ठिकाणी त्या सबस्टन्सचं अमाऊंट मिळाला की एवढा अमाऊंटचा जर तो सबस्टन्स असेल तर त्याची ॲक्टिव्हिटी ही या इन्स्टंटला, एवढा सबस्टन्स झाल्यानंतर त्याची ॲक्टिव्हिटी 10 मिलीक्युरी एवढी होईल. कोबाल्ट एवढ्या कोबाल्टचं मास जर एवढं असेल तर या कोबाल्टची ॲक्टिव्हिटी 10 मिलीक्युरी एवढी असेल असं तुम्हाला सांगता येतं. अगेन देर इज वन टिपिकल एक्झाम्पल. पाचीचे पाची टिपिकल आहेत. विचार करावा लागतो आपल्याला, त्यामुळे कसा विचार करायचा, काय करायचं याकडे लक्ष ठेवा. काय म्हटलं बा, डिसइंटिग्रेशन रेट ऑफ सॅम्पल इज 10⁻10 पर अवर. म्हणजे आपल्याला एक सॅम्पल दिलेला आहे की त्याचा डिसइंटिग्रेशनचा रेट 10⁻10 पर अवर आहे. एका तासामध्ये 10⁻10 डिसइंटिग्रेशन त्या ठिकाणी होत आहेत. ॲट 20 अवर्स फ्रॉम स्टार्ट. सुरुवातीचा हा रेट नाही आहे, 20 तासानंतर हा डिसइंटिग्रेशनचा रेट आहे. ठीक आहे. इट रिड्युसेस टू 6.3 इंटू 10⁻9 पर अवर आफ्टर 30 अवर्स. म्हणजे 0 टाईमपासनं 30 तास 30 अवर्स जेव्हा वेळ होईल तेव्हा त्याचा डिसइंटिग्रेशन रेट एवढा आहे. म्हणजे 0 तासला काय आपल्याला दिलं नाही त्यांनी, 20 अवर्सला एवढा डिसइंटिग्रेशनचा रेट आहे आणि 30 अवर्सला एवढा डिसइंटिग्रेशनचा रेट आहे. कॅल्क्युलेट इट्स हाफ लाईफ अँड द इनिशियल नंबर ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह ॲटम इन द सॅम्पल. तर हाफ लाईफ किती असेल आणि इनिशियल नंबर ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह सॅम्पल रेडिओ ॲक्टिव्ह ॲटम्स इन द सॅम्पल. इनिशियल नंबर म्हणजे 20 तासांचे पण नाही, 30 तासांचे पण नाही, 0 अवर्सला किती नंबर ऑफ ॲटम्स असतील ते आपल्याला काढायचे आहे. या 20 अवर्सची नाही काढायची तुम्हाला, किंवा 30 अवरला किती ॲटम आहे ते नाही काढायचं आहे. 0 अवर्सला किती ॲटम्स प्रेझेंट असतील ते आपल्याला काढायचं आहे. हे एक्झाम्पल पण पुस्तकामधलंच आहे, थोडंसं टिपिकल आहे. बघा आता, डिसइंटिग्रेशन रेट ऑफ सॅम्पल इज 10⁻10 पर अवर. म्हणजेच पहिला डिसइंटिग्रेशन रेट म्हणतो मी त्याला A01 म्हणतो मी. समजण्यासाठी हा इनिशियल नाही आहे, 20 तासानंतरचा आहे हा रेट, 0 टाईमचा हा रेट नाही, त्यामुळे मी इथे सफिक्सचा 1 वापरला. सो dN0/dt म्हणजेच A01 इज 10⁻10 पर अवर. आता इथे अवर्समध्ये असल्यामुळे मी कन्वर्ट करत नाही, अवर्समध्येच त्याला ठेवतो. त्यानंतर त्याचा रेट 30 तासानंतर
0 ते 30 तासादरम्यान त्याचा रेट कमी होतो आहे. तो कमी झालेला रेट किती आहे? 6.3 × 10⁹ पर आवर. सो dN/dt त्यालाच आपण 80 म्हणू आपण. तर तो नंतरचा रेट आहे 6.3 म्हणजे 30 तासानंतरचा रेट आहे 10⁹. हा 20 अवर्सचा रेट, हा 30 अवर्सचा रेट. म्हणजे या दोन ॲक्टिव्हिटीचा जर आपण विचार केला तर ही इथून इतकी ॲक्टिव्हिटी चेंज होण्यासाठी किती टाईम लागला? फक्त 10 अवर्स. ही 20 अवर्सची ॲक्टिव्हिटी आहे, ही 30 अवर्सची ॲक्टिव्हिटी आहे. त्यामुळे ही ॲक्टिव्हिटी चेंज होण्यासाठी लागणारा टाईम आहे फक्त 10 अवर्स. म्हणून मी टी घेतला 10 अवर. टी 10 अवर का घेतला ते लक्षात घ्या. आपल्याला N0 म्हणजे इनिशियल नंबर ऑफ आयटम्स काढायचे आहेत. म्हणजे 0 टाईमला किती नंबर ऑफ आयटम्स असतील ते आपल्याला शोधायचं आहे. हाफ लाईफ पण आपल्याला शोधायचं आहे. मग आता बघा, आपला जो AT आहे, A0 आहे, किती टाईम लागला तो टाईम पण आपल्याजवळ आहे. आता असं कोणतं रिलेशन आहे की ज्यामध्ये AT दिलेलं असेल, A0 दिलं असेल आणि स्मॉल t दिला असेल तर आपल्याला टी हाफ किंवा डीके कॉन्स्टंट काढता येतो? बघा आता इथे AT = A0 e λt फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. A0 इकडे घेतला मी. सो AT/A0 = e λt. AT आहे 6.3 × 10⁹. A0 आहे 10⁻10. सो इट इज इक्वल टू e λt. हा e काढून टाका. काढून टाकला तर इकडे लॉग येईल. सो लॉग बेस टू e ऑफ 6.3 × 10⁹/10⁻10 इज इक्वल टू -λt. बरोबर आहे. ही मायनस साईन काढून टाकायची मला. सो λt विल बी इक्वल टू, हे उलटं होईल, 10⁻10 वर जातील आणि 6.3 × 10⁹ खाली येतील. सो λt इज इक्वल टू लॉग बेस टू e ऑफ 10⁻10/6.3 × 10⁹. हा टी 10 वर्ष आपल्याला माहिती आहे, तो टी मी इकडे ट्रान्सफर केला. सो इट बिकम्स लॉग बेस टू ईचं कन्वर्शन लॉग बेस टू 10 मध्ये करावं लागतं. काय करतो आपण? 2.303 ने मल्टिप्लाय करतो. सो 2.303 इंटू लॉग बेस टू 10 ऑफ, आता हे 10⁻9 कॅन्सल झाले, 10⁻1 राहिला म्हणजेच 10 राहिले न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये 6.3. सो लॉग बेस टू 10 ऑफ 10/6.3 याचा लॉग काढून घेतला. लॉग ऑफ 1 पॉईंट काहीतरी येत होतो, तर तो आला 0.2006. सो 2.303 लॉग ऑफ दिस व्हॅल्यू इज 0.2006/10. याला सॉल्व केलं. सॉल्व केल्यानंतर मला मिळाला लॅम्बडा म्हणजेच डीके कॉन्स्टंट, अँड डीके कॉन्स्टंट इज 0.04619. आता डीके कॉन्स्टंटचं युनिट एकतर पर सेकंद असतं, पर आवर असेल, पर डे असेल, पर इयर असेल. आता इथे आपण सगळ्या व्हॅल्यूज अवर्समध्ये घेतल्या आहेत, त्यामुळे डीके कॉन्स्टंट असेल पर आवर. ओके, डीके कॉन्स्टंट आपल्याला मिळाला. आपण हाफ लाईफ पिरियड काढू शकतो. सरळ सरळ फॉर्म्युला आहे. टी हाफ इज इक्वल टू 0.6931/λ. लॅम्बडाची किंमत टाकली आपण. लॅम्बडाचे युनिट पर आवर असतं, त्यामुळे टी हाफ हा अवर्समध्ये असेल. हा रेशो घेतला. द रेशो इज 15 अवर्स. ठीक आहे. हाफ लाईफ पिरियड मिळाला आपल्याला 15 अवर्स ऑफ दॅट सॅम्पल. बघा आता व्यवस्थित लक्ष ठेवा. इथपर्यंत ठीक आहे. आपल्याला आता नंबर ऑफ आयटम इनिशियल काढायचे आहेत. एकदम स्टार्टिंगला म्हणजे 0 टाईमला किती नंबर ऑफ आयटम्स त्या सॅम्पलचे असतील ते आपल्याला शोधायचे आहेत. आणि ते शोधण्यासाठी आपण आता कशा प्रकारे प्रोसीड करतोय ते बघा. ॲक्टिव्हिटीमधलं रिलेशन आपल्याला माहिती आहे. AT इज इक्वल टू A0 e λt. सो AT इज इक्वल टू A0 म्हणजे इनिशियल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय? N0 टाइम्स लॅम्बडा. बरोबर आहे का? A0 म्हणजेच N0 लॅम्बडा e λt. या e λt च्या ऐवजी हे असं ठेवलं तरी चालेल, यानुसार पण उत्तर येतं. मी मात्र थोडं सोपं केलं. e λt च्या ऐवजी 2⁻⁻ -t/t हाफ घेतलं. बरोबर आहे ना? घेता येतं आपल्याला. फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. सो AT इज इक्वल टू N0 लॅम्बडा 2⁻⁻t/t हाफ. AT ची व्हॅल्यू दिली तुम्हाला 6.3 × 10⁻9. 30 वर्षानंतर. 30 वर्षानंतरची ही ॲक्टिव्हिटी आहे. N0 म्हणजे एकदम इनिशियली असणारे नंबर ऑफ आयटम्स. लॅम्बडा म्हणजे डीके कॉन्स्टंट. 2⁻⁻t म्हणजे काय? टाईम इंटरवल. ही ॲक्टिव्हिटी जर 30 वर्षानंतरची आहे तर हा टाईम पण तुम्हाला 30 वर्षच घ्यावा लागेल. सो टी घेतलं मी 30 इयर्स आणि टी हाफ 30 अवर्स, नॉट 30 इयर्स, 30 अवर्स. बरोबर आहे. ते मागच्या एक्झाम्पलमध्ये इयर्समध्ये होते, त्यामुळे माझ्या तोंडात इयर्स येऊन गेलं. हे 30 अवर्स आहेत आणि 15 अवर्स हा टी हाफ आहे. ठीक आहे. सो 6.3 × 10⁻9
हा लॅम्बडा इकडे आणला, 2 इकडे आणली, n0 इकडेच ठेवलं. सो n0चा फॉर्म्युला मिळतो आपल्याला 6.3 इंटू 10⁹ अपॉन लॅम्बडा डीके कॉन्स्टंट आपण व्हॅल्यू काढलेलीच आहे इंटू 2⁻−30 अपॉन 15. सो इट बिकम्स लॅम्बडाची व्हॅल्यू टाकली 0.04619 2⁻−2 बरोबर आहे. 30/15 म्हणजेच -2 मायनस साईन आहे त्याला. ही 2⁻² वर घेतले 2⁻+2 होतील. (2⁻²) वर घेतल्यामुळे 2⁻+2 झाले. आणि आता याला आपण सिम्प्लिफाय केलं. 4 × 6.3 म्हणजेच 25.2 इंटू 10⁹ अपॉन 0.04619 या दोघांचा रेशो घेतला. तो रेशो आला 545.57 इंटू 10⁹ इज इक्वल टू n0. म्हणजेच याला लिहिता येतं 5.4557 इंटू 10⁻11 इज इक्वल टू n0. म्हणजे इनिशियली म्हणजे 0 टाईमला एवढे नंबर ऑफ ॲटम्स त्या ठिकाणी असतील. आपलं उत्तर पुस्तकाशी मॅच झालेलं आहे. पुष्कळ नोट्समधलं ते मॅच झालेलं नाही, त्यामुळे व्यवस्थित लक्षपूर्वक बघसाल. ओके. अजून एक टिपिकल एक्झाम्पल बघा. आता या एक्झाम्पलमध्ये काय म्हटलं तर द आयसोटोप कोबाल्ट 57 डिकेज बाय इलेक्ट्रॉन कॅप्चर. हा इलेक्ट्रॉन कॅप्चर करतो आणि हा डिके होतोय फेरसमध्ये म्हणजे आयर्नमध्ये 57 विथ हाफ लाईफ ऑफ 272 डेज. याचा हाफ लाईफ पिरियड 272 दिवस आपल्याला दिलेला आहे. द 57 Fe म्हणजे तयार झालेला न्यूक्लियस इज प्रोड्यूस इन ॲन एक्साइटेड स्टेट अँड इट ऑलमोस्ट इन्स्टंटेनियसली इमिट्स गॅमा रेज. हा एक्साइटेड स्टेटमध्ये असेल. एक्साइटेड स्टेटमध्ये असल्यामुळे साहजिकच तो त्याची एक्स्ट्रा एनर्जी लॉस करेल आणि ती लॉस करतोय तो गॅमा रेच्या माध्यमातून. ठीक आहे. फाइंड द मीन लाईफ टाईम अँड डीके कॉन्स्टंट. मीन लाईफ टाईम आपल्याला काढायचा आहे म्हणजे टॉ बरोबर आहे. आणि डीके कॉन्स्टंट म्हणजे लॅम्बडा आपल्याला शोधायचा आहे. कोणासाठी? 57 कोबाल्टसाठी. इफ द ॲक्टिव्हिटी ऑफ रेडिओ सोर्स 57 कोबाल्ट इज 2.0 मायक्रो क्युरी. Now how many 57 cobalt nuclei does the source contain? जर या कोबाल्टची ॲक्टिव्हिटी एवढी असेल तर त्या कोबाल्टमध्ये किती ॲटम्स असतील असा सेकंड पार्ट आपल्याला शोधायचा आहे. बघा, पहिले मीन लाईफ आणि डीके कॉन्स्टंट काढायचंच आहे हा पहिल्या पार्टमध्ये. दुसऱ्या पार्टमध्ये काय शोधायचं आपल्याला की जेव्हा त्या कोबाल्टची ॲक्टिव्हिटी एवढी होईल 2.0 मायक्रो क्युरी तर त्यावेळेस त्याचे किती न्यूक्लिया प्रेझेंट असतील म्हणजे किती नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट असतील ते शोधायचं आहे. आणि तिसरा पार्ट व्हॉट विल बी ॲक्टिव्हिटी आफ्टर अ इयर. एका वर्षानंतर या कोबाल्टची ॲक्टिव्हिटी किती होईल ते पण आपल्याला शोधायचं आहे. बघा, आता 3 पार्टमध्ये एक्झाम्पल आहे. तसं एक्झाम्पल लेंदी आहे. एवढं एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेत नाही विचारलं जाणार. याच्यातला एखादा पार्ट विचारला जाईल कारण की एवढं मोठं एक्झाम्पल म्हणजे ते 4-5 मार्काचं एक्झाम्पल होतं आणि 4-5 मार्काचं डायरेक्ट एक्झाम्पल परीक्षेत कधीच येणार नाही. बघा, आता आपल्याला या कोबाल्टचा हाफ लाईफ दिला 272 डेज. सो टी हाफ इज 272 डेज. आणि इथे ॲक्टिव्हिटी क्युरीमध्ये दिलेली आहे म्हणजे आपल्याला सेकंदमध्ये त्याला कन्वर्ट करावं लागणार आहे. म्हणून मी तो जो हाफ लाईफ पिरियड आहे तो सेकंदमध्ये कन्वर्ट केला. 272 डेज एका दिवसामध्ये 24 तास आणि प्रत्येक तासाचे 3600 सेकंद. या हिशोबानुसार एवढे सेकंद त्या दिवसांचे झाले. 272 days is converted into seconds. Now find the mean life. मीन लाईफ म्हणजे टॉ आपल्याला शोधायचा आहे. अँड डीके कॉन्स्टंट म्हणजे लॅम्बडा आपल्याला शोधायचा आहे. हा झाला पहिला पार्ट, पार्ट ए. पार्ट बी मध्ये काय म्हटलं आहे? इफ द ॲक्टिव्हिटी ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह सोर्स इज 2.0 मायक्रो CI. सो हाऊ मेनी न्यूक्लिया डज द सोर्स कंटेन. जर त्याची ॲक्टिव्हिटी 2 मायक्रो क्युरी जर असेल तर तेव्हाचे नंबर ऑफ ॲटम्स काढायचे. मग आता तो आपण याला इनिशियली विचार करू की इनिशियली याची ॲक्टिव्हिटी 2 मायक्रो क्युरी आहे तर त्याचे नंबर ऑफ ॲटम्स किती असतील. किंवा तुम्ही या नंतरची ॲक्टिव्हिटी 2 मायक्रो क्युरी आहे तर तेव्हा नंबरचे ॲटम किती असेल असं पण तुम्ही म्हणू शकता. वन अँड द सेम थिंग. मी त्याला इनिशियल ॲक्टिव्हिटी म्हटली त्याची 2 मायक्रो क्युरी. सो 2 × 10⁻6 क्युरी
आणि क्युरीचं कन्व्हर्शन आपल्याला बेक्वेरेलमध्ये करावं लागतं आणि क्युरीचं कन्व्हर्शन बेक्वेरेलमध्ये करण्यासाठी काय करावं लागतं 3.7 इंटू 10^10 मल्टिप्लाय करावं लागतं. का बरं? कारण की 1 क्युरी म्हणजेच 3.7 इंटू 10^10 बेक्वेरेल असतं. ओके, A0 दिलेलं आहे, N0 काढायचं आहे. नंतर काय म्हटलं आहे व्हॉट विल बी ॲक्टिव्हिटी आफ्टर अ इयर. एका वर्षानंतर त्याची ॲक्टिव्हिटी किती होईल? सध्या एवढी आहे, एका वर्षानंतर किती होईल ते काढायचे. सो 80 वी हॅव टू फाईंड आणि टाईम किती दिला आहे 1 इयर. 1 इयर म्हणजे 365 इंटू 24 इंटू 3600 सेकंड. ठीक आहे. आता हे सगळं गिव्हन दिलेलं आहे. आता आपण एक एक पार्ट कंप्लीट करू. हाफ लाईफ दिला आहे, डी के कॉन्स्टंट कसा काढसाल? सो सरळ फॉर्म्युला आहे डी के कॉन्स्टंट इज 0.693 अपॉन टी हाफ. टी हाफ तुम्हाला दिलेला आहे 272 डेज. सो 0.6931 अपॉन 272 डेज. डेजचे सेकंडमध्ये कन्व्हर्शन केलं, सिम्प्लिफाय केलं तर डी के कॉन्स्टंट मला मिळाला 2.95 इंटू 10⁻⁸ पर सेकंड. ठीक आहे, डी के कॉन्स्टंट मिळाला. मीन लाईफ कसं काढतो? मीन लाईफ काढण्यासाठी 1 अपॉन डी के कॉन्स्टंट. सो मीन लाईफ टी इज इक्वल टू 1 अपॉन लॅम्बडा. सो 1 अपॉन 2.95 इंटू 10⁻⁸. सो इट इज 0.3389 इंटू 10⁸ म्हणजेच 3.389 इंटू 10⁷ सेकंद. एवढा हा त्याचा ॲव्हरेज लाईफ असेल त्या सबस्टन्सचा. त्यानंतर सेकंड पार्टमध्ये आपल्याला त्यावेळेस प्रेझेंट असणाऱ्या ॲटमची संख्या काढायची होती. मग आता बघा ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे. ॲक्टिव्हिटीचा फॉर्म्युला असतो लॅम्बडा टाइम्स N0. A0 जर घेतलं तर आणि AT घेतलं तर लॅम्बडा टाइम्स NT. ती ॲक्टिव्हिटी इनिशियल आपण कन्सिडर केली, त्यामुळे A0 इज इक्वल टू लॅम्बडा N0 मी म्हटलं. सो N0 इज इक्वल टू A0 अपॉन लॅम्बडा. ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे 2 मायक्रो क्युरी. सो 2 मायक्रो क्युरीचे बेक्वेरेलमध्ये आपण रूपांतर केलेलं आहे आणि डी के कॉन्स्टंट आपण आत्ताच फाइंड केला 2.95 इंटू 10⁻⁸. हा रेशो घेतला. वी गेट द नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट ॲट दॅट इन्स्टंट. फॉर दिस जेव्हा त्या सबस्टन्सची ॲक्टिव्हिटी एवढी असेल 2 मायक्रो क्युरी तेव्हाचे नंबर ऑफ ॲटम्स एवढे असतील. त्याला आपण नाव N0 दिलं. सो 2.508 इंटू 10⁻12 न्यूक्लियाय. ओके, आता नेक्स्ट पार्टमध्ये त्यांनी काय म्हटलं होतं की एका वर्षानंतर याची ॲक्टिव्हिटी किती होईल. आता सध्याची ॲक्टिव्हिटी तुम्हाला माहिती आहे. सध्याची ॲक्टिव्हिटी किती आहे 2 मायक्रो क्युरी. एका वर्षानंतर ती किती होईल ते काढायची आहे. म्हणजे मग इनिशियल ॲक्टिव्हिटी आणि फायनल ॲक्टिव्हिटी यांच्याबद्दल रिलेशन घ्यावं लागेल आपल्याला. सो लुक, सो AT इज इक्वल टू A0 e⁻ लॅम्बडा टी. एक तर हा फॉर्म्युला वापरा किंवा AT इज इक्वल टू A0 2⁻⁻T अपॉन टी हाफ. हा फॉर्म्युला वापरला तरी चालतो. दोन्ही सारखेच फॉर्म्युले आहेत. e⁻ लॅम्बडा टीच्या ऐवजी तुम्ही 2⁻T अपॉन टी हाफ लिहू शकता. हे तुम्हाला माहिती आहे. A0 2 मायक्रो क्युरी बरोबर आहे. आता ही मायक्रो क्युरीमधली घेतली मी A0ची व्हॅल्यू. याचा अर्थ ATची व्हॅल्यू पण मला कशामधली मिळेल मायक्रो क्युरीमधलीच मिळेल. सॉरी क्युरीमधली मिळेल. इथे मायक्रो काढून टाकला -6 घेतलं आहे ना. ही क्युरीमधली व्हॅल्यू आहे ॲक्टिव्हिटी इनिशियल ॲक्टिव्हिटीची. तर फायनल ॲक्टिव्हिटीची व्हॅल्यू पण मला क्युरीमधलीच मिळेल. इंटू 2 टाईम दिला एका वर्षानंतर म्हटलं की नाही, त्यामुळे टाईम असेल 365 डेज आणि टी हाफ किती 272 डेज. ठीक आहे. आता इथे डेजचं कन्व्हर्शन कॅन्सल होणार आहे म्हणून मी डायरेक्ट डेमध्ये लिहिलं आणि इकडे ॲक्टिव्हिटी जी मला मिळेल ती या ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये मिळेल. ही जर क्युरीमध्ये घेतली तर ही मिळणारी ॲक्टिव्हिटी पण क्युरीमधली असेल. इकडची युनिट कॅन्सल होत आहेत. सो 2 इंटू 10⁻⁶. हा 2ची पॉवर मायनस होती त्याला प्लस केलं, डिनॉमिनेटरमध्ये घेऊन आलो मी त्याला. सो 2 इंटू 10⁻⁶ अपॉन 2⁻1.34. ठीक आहे. आता 2⁻1.34 याची व्हॅल्यू मला शोधायची आहे. 2⁻1.34. सो लॉग ऑफ 2. या 2ची पॉवर किती 1.34 आहे म्हणून त्या लॉग ऑफ 2ला मी 1.34 नी मल्टिप्लाय केलं. आय गेट 0.4033. याचा अँटीलॉग जर मी घेतला तर मला काय मिळेल 2⁻1.34 मिळेल आणि ती व्हॅल्यू मिळाली 2.531. सो 2⁻1.34 म्हणजेच 2.531. सो 2 अपॉन 2.531 हा रेशो घेतला तर तो रेशो येतो 0.790 इंटू 10⁻⁶ युनिट आहे क्युरी. म्हणजेच ते होतं
0.790 10⁻⁻6च्या ऐवजी मायक्रो क्युरी. पहिली ॲक्टिव्हिटी 2 × 10⁻⁻6 आहे सध्याची, आणि एका वर्षानंतर ॲक्टिव्हिटी साहजिकच कमीच होणार आहे ती, आणि ती कमी किती झाली तर फक्त 0.790 मायक्रो क्युरी. हे पण ॲन्सर आपलं पुस्तकाशी मॅच झालेलं आहे. ओके, हे होतं चौथं एक्झाम्पल. असंच एक पाचवं एक्झाम्पल आहे, ते पण त्याला पण तिथे आपल्याला डोकं लावावं लागणार आहे थोडंसं. बघा व्यवस्थित तुम्हाला विचारपूर्वक सांगतोय मी, व्यवस्थित स्टेप पण सांगतोय. द लास्ट एक्झाम्पल which is based on the radioactivity activity and all these thing from textbook, and today's lectures last example also. बघा आता या ठिकाणी कशा प्रकारे एक्झाम्पल मिक्स केलं आहे आणि तुम्हाला कसं कन्फ्यूज करण्याचं काम केलं आहे, याचं उत्तर पण पुष्कळ नोट्सवाल्यांना मिळालंच नाही, काहीचं काही सोडून ठेवलेलं नोट्समध्ये. त्यामुळे व्यवस्थित लक्षपूर्वक बघा. अ सोर्स कंटेन 2 स्पेसीज ऑफ फॉस्फरस न्यूक्लियाय. एक आहे फॉस्फरस 32 हॅविंग हाफ लाईफ पिरियड 14.3 डे अँड फॉस्फरस 33 हॅविंग हाफ लाईफ पिरियड 25.3 डेज. असे 2 फॉस्फरस हे मिक्स केलेले आहेत, असा एक सॅम्पल आपल्याला दिला त्यांनी. ॲट टाईम t = 0 90% डीके आर फ्रॉम फॉस्फरस 32. म्हणजे तो जो सबस्टन्स आहे त्याच्यापैकी 90% डीके हा कोणाचा आहे, फॉस्फरस 32चा आहे. म्हणजेच 10% डीके कोणाचा असेल, फॉस्फरस 33चा असेल. पॉईंट व्यवस्थित लक्षात घ्या, कारण की नंतर आपल्याला त्याला मांडायचं आहे. आता 90% डीके जर फॉस्फरस 32चा आहे तर याचा अर्थ रेट ऑफ डिसइंटिग्रेशन कोणावर डिपेंड असते, नंबर ऑफ ॲटम्सवर. म्हणजे 90% ॲटम्स फॉस्फरस 32चे असतील आणि फक्त 10% ॲटम फॉस्फरस 33चे असतील. हा पॉईंट याच्यावरनं तुम्हाला सांगता येतो, कारण की याचं डिसइंटिग्रेशन 90% होत आहे, याचा अर्थ याचे नंबर ऑफ ॲटम जास्त आहेत. राहिले 10% डिसइंटिग्रेशन कोणाचं होतं आहे, फॉस्फरस 33चं, म्हणजे 33चे नंबर ऑफ ॲटम्स फक्त 10% असतील. हाऊ मच टाईम हॅज टू बी इलॅप्स फॉर ओनली 15% ऑफ द डीके टू बी फ्रॉम 32 फॉस्फरस. किती वेळानंतर या फॉस्फरस 32चा डीकेचा रेट 15% होईल. म्हणजे किती वेळानंतर, म्हणजे त्याचे नंबर ऑफ ॲटम्स 15% होतील असं म्हणायचं का टोटल सबस्टन्सच्या. आता याची डिसइंटिग्रेशन रेट 15% होतो, याचा अर्थ याचे नंबर ऑफ ॲटम्स कमी असतील. दुसऱ्याचा डिसइंटिग्रेशन रेट किती असेल, मग याचा जर 15% आहे तर दुसऱ्याचा किती असेल, 85%. म्हणजे काही कालावधीनंतर हा फक्त 15% शिल्लक राहील, तर दुसरा सबस्टन्स म्हणजे पी फॉस्फरस 33 हा 85% शिल्लक राहील. हा अर्थ लक्षात घ्या बरोबर, मी जे काही सांगतोय ते. आता मी याला कशा प्रकारे मांडलं त्याकडे लक्ष द्या. लेट एक्स बी द इनिशियल नंबर ऑफ न्यूक्लियाय अँड वाय बी द फायनल नंबर ऑफ न्यूक्लियाय. म्हणजे इनिशियली जे नंबर ऑफ ॲटम शिल्लक आहे त्या सबस्टन्समध्ये त्याला एक्स म्हटलं मी, आणि वाय कशाला म्हटलं, फायनल नंबर ऑफ न्यूक्लियायला. ॲट टाईम t = 0 90% डीके आर फ्रॉम फॉस्फरस 32 मीन्स 10% डीके आर फ्रॉम फॉस्फरस 33, सो दॅट इनिशियल नंबर ऑफ ॲटम्स आर. आता 90% डीके जर फॉस्फरस 32 मधनं होतो तर इनिशियल नंबर ऑफ ॲटमला काय म्हटलं पण एक्स. तर 90% एक्स कोण असतील तर फॉस्फरस 32, आणि 10% एक्स कोण असेल तर फॉस्फरस 33. So that's why 0.9 times x, this much number of atoms are of phosphorus 32, and 0.1 म्हणजे 10% of atoms are from phosphorus 33. हा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. 90% डीके फॉस्फरस 32चा होतोय, तर 90% ॲटम हे फॉस्फरस 32चे असतील. 10% डीके हा फॉस्फरस 33 मधनं होतोय, म्हणजे 10% ॲटम फक्त फॉस्फरस 33चे असतील. असे टोटल 100% ॲटम्स. ओके, आता पुढे काय होतंय, नाऊ फायनली मीन्स ॲट 15% डीके ऑफ फॉस्फरस 32. जेव्हा त्या फॉस्फरस 32चा डीकेचा रेट 15% होईल फक्त, तर त्यावेळेस फायनल नंबर ऑफ ॲटम्स काय होतील, फायनल नंबर ऑफ ॲटम्सला आपण वाय म्हटलेलं आहे. तर 15% कोण असेल, त्यातलं फॉस्फरस 32चे ॲटम्स असतील, आणि 85% ॲटम कोणाचे असतील तर फॉस्फरस 33चे असतील. सो दॅट्स वाय फायनल नंबर ऑफ ॲटम्स आफ्टर दॅट पर्टिक्युलर टाईम इंटरवल
0.15y एवढे ॲटम्स असतील फॉस्फरस 32चे आणि 0.85y एवढे नंबर ऑफ ॲटम्स असतील फॉस्फरस 33चे. मग आता आपण दोन्ही समजले की इनिशियली 90% ॲटम्स फॉस्फरस 32चे, 10% ॲटम्स फॉस्फरस 33चे. काही कालावधीनंतर 15% ॲटम्स फॉस्फरस 32चे तर 85% ॲटम फॉस्फरस 33चे. ठीक आहे, शिल्लक राहिलेल्या ॲटमपैकी बोलतोय मी. हे याचा अर्थ लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल की हे नंबर ऑफ ॲटम्स वाढले कसं काय, हे 85% कसं काय झाले, ते ॲटम तर कमी व्हायला पाहिजे. शिल्लक राहिलेले जे शिल्लक राहत आहेत, आता याचा डिसइंटिग्रेशनचा रेट जास्त आहे 32चा, त्यामुळे त्याचे ॲटम लवकर कमी झाले. पण त्याच वेळेस दुसऱ्याचे ॲटम त्या प्रमाणात कमी न झाल्यामुळे हा फरक दिसतोय तुम्हाला. बघा आता व्यवस्थित लक्ष द्या. मी फॉस्फरस 32साठी इक्वेशन वापरतो. नंतरचे नंबर ऑफ ॲटम्स इज इक्वल टू इनिशियल नंबर ऑफ ॲटम्स इंटू 2⁻⁻ (t/t²). बरोबर आहे फॉर्म्युला. आता फॉस्फरस 32चे नंतर किती राहतात 15%. सो 0.15 टाइम्स वाय इज इक्वल टू इनिशियली किती होते 90% होते इनिशियल नंबर ऑफ ॲटम्सच्या, म्हणजे 0.9 टाइम्स एक्स इंटू 2⁻⁻(t/14.3). कारण की त्या फॉस्फरस 32चा हाफ लाईफ पिरियड 14.3 डेज आहे. हा डेजमध्ये घेतला, त्यामुळे हा टाईम पण आपल्याला डेमध्ये मिळेल. फॉर आयसोटोप P33. आता P33साठी हेच रिलेशन वापरलं मी. तर नंतरचे नंबर ऑफ ॲटम्स किती राहतात P33चे 0.85 टाइम्स वाय. इनिशियल किती आहेत 0.1 टाइम्स एक्स इंटू 2⁻⁻(t/t²). आता P33चा हाफ लाईफ पिरियड 25.3 डेज आहे, हे आपल्याला माहिती आहे. दोघांचा रेशो घेतला. सो 0.15y अपॉन 0.85y, 0.15y अपॉन 0.85y, 0.9x, 0.1x, 0.9x, 0.1x, 2⁻⁻(t/14.3, 2⁻⁻(t/14.3 अपॉन 2⁻⁻(t/25.3 आहे. बरोबर. हे वाय कॅन्सल होतील, हा वाय आणि हा वाय कॅन्सल झाला, हा एक्स आणि हा एक्स पण कॅन्सल झाला. ही 2ची पॉवर मी वर घेतली. सो 2ची पॉवर ही जर वर घेतली तर प्लस होईल, t/25.3 मायनस t/14.3 आहे. बरोबर. हा 0.9 आणि 0.1 इकडे शिफ्ट केला, हा 0.1 इकडे घेईल. सो 0.15 इंटू 0.1, या 0.85च्या जवळ 0.9 आला, 0.85 इंटू 0.9, 2ची पॉवर. हा रेशो काढला. सो 0.015 अपॉन 0.765 इज इक्वल टू 2 दिस मच. हा मायनस नाही बरं, ते फोडायचं राहिलेलं. ओके, आपण न्यूमरेटरला डिनॉमिनेटरमध्ये शिफ्ट केलं, त्यामुळे इथली 2ची पॉवर मायनस झाली, म्हणून साईन बदलल्या. बघा इथे 2च्या पॉवरच्या मागची स्टेप आणि ही स्टेप लक्षात घ्या. दिस रेशिओ इज फाउंड टू बी 51. सो इट इज इक्वल टू 2 दिस थिंग. 2 काढून टाकायचं आपल्याला, म्हणून log⁻²e घेतला. पण log⁻² ऑफ 51 इज इक्वल टू 2ची पॉवर एवढी असल्यामुळे ती इकडे शिफ्ट झाली इंटू log⁻² ऑफ 2. ओके. सो log⁻² ऑफ 51 इज इक्वल टू टी, हा टी कॉमन घेतला ब्रॅकेटमध्ये, सिम्प्लिफाय केलं त्याला इंटू log⁻² ऑफ 2. दोन्हीकडे log⁻² आहे, त्यामुळे दोन्हीकडे मला 2.303 मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाय केलं दोन्हीकडे आणि कॅन्सल पण केलं. मला टीची व्हॅल्यू काढायची, टाईम इंटरवल शोधायचं आहे मला, की कोणत्या टाईममध्ये त्याची ॲक्टिव्हिटी 90% टू 15% एवढी कमी होत आहे. तो टाईम मी शोधतोय. सॉल्व केलं याला. बघा सगळ्या स्टेप तुमच्या समोर आहेत. मग सिंपल कॅल्क्युलेशन आहे. अँड वी गेट ॲन्सर 186.57 डेज. एवढ्या दिवसांमध्ये त्या सॅम्पलची ॲक्टिव्हिटी 90% ते 15% एवढी कमी झालेली असेल. ओके, अशा प्रकारे हे वेगवेगळे एक्झाम्पल्स होते पुस्तकाच्या मागे. 5 जे एक्झाम्पल दिलेत ते थोडेसे टिपिकल तयार करून दिलेत त्यांनी, की जेणेकरून विद्यार्थ्यांना विचार करता यावा आणि विद्यार्थ्यांनी विचार करावा. त्यांची विचार करण्याची क्षमता वाढवण्यासाठी असे टिपिकल एक्झाम्पल पुस्तकाच्या मागे दिलेले आहेत. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग.